नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या YouTube चॅनलवर। तर आज तुम्हाला आतापर्यंत असा व्हिडिओ कोणी सुद्धा आणला नाही अशा पद्धतीचा मी व्हिडिओ घेऊन आलोय। तर तुम्हाला सांगायचं तुम्ही जर Googleचं फाईल मॅनेजर जर यूज करत असाल त्यात तुम्हाला सांगतो काही अशा सिक्रेट तुम्हाला सांगतो ट्रिक्स आहेत त्या तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। सगळ्यात पहिले जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि शेजारची बेल आयकॉन ही ऑन करा, कारण की तुम्हाला सांगतो मराठीमध्ये अशा अँड्रॉइड टिप्स तुम्हाला कोणी सुद्धा सांगत नसतात ते मी तुम्हाला सांगत असतो। आणि जबरदस्त तुम्हाला सांगतो की आज मी फाईल मॅनेजरचे जे एक चार तुम्हाला जे की सेटिंग्सचे सांगणार आहे ते 100% तुम्हाला सांगतो तुम्हाला कधी ना कधी महत्त्वाच्या ठरणार आहेत। कारण की तुम्हाला सांगतो जे की 90% लोक गुगलचं फाईल मॅनेजर यूज करतात आणि मला वाटतं तुमच्याकडे जर नसेल तर डायरेक्ट प्ले स्टोअरवर जावा आणि तिथून तुम्ही डाउनलोड करून घ्या। एकदम जबरदस्त असा आजचा व्हिडिओ झालाय, फक्त विदाउट स्किप करता पहा, कारण की तुम्हाला सांगतो ह्या ज्या सेटिंग्स आहेत ह्या सर्वात महत्त्वाच्या सेटिंग्स आहेत आणि या सेटिंग्स जे खुफिया म्हणतात ना रहस्य असतात तशा पद्धती ह्या सेटिंग्स आहेत ज्या की त्या ॲप्लिकेशन्स मध्ये आहे। सगळ्यात पहिले फाईल मॅनेजर तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि तुमच्याकडे असेल तर अपडेट करणे ही महत्त्वाचं आहे, कारण की नवीन अपडेट आल्यास त्या अपडेटनुसारच तुम्हाला सांगतो ज्या की सेटिंग्स असतात त्यासाठी तुम्ही अपडेट करून घ्या। आणि ह्या सेटिंग्स कशा वाटतात ते कमेंट बॉक्समध्ये मला सर्वांनी नक्की सांगा आणि तुम्हाला काय कुठला सुद्धा प्रॉब्लेम असेल तर कमेंट्समध्ये मला नक्की विचारू शकता आणि मी त्यात तुम्हाला रिप्लाय 100% तुम्हाला मी रिप्लाय त्याचा देणार आहे। तर चला डायरेक्ट माझ्या मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊ आणि सगळं काय आपण डिटेल्समध्ये जाणून घेऊ। सगळ्यात पहिले तर आजचा व्हिडिओ एकदम लहान झालाय आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की थोडीशी व्हिडिओ क्वालिटी आपली फुटलेली असणार कारण की लाईट नसल्यामुळे, त्यामुळे तुम्हाला सांगतो तर चला डायरेक्ट माझ्या मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊ आणि सगळं काय आपण डिटेल्समध्ये जाणून घेऊ। तर आता आपण आले आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीनवर। सगळ्यात पहिले तर तुम्हाला सांगणार आहे की काय करतात की तुम्ही सबस्क्राइब करता तर नंतर अनसबस्क्राइब करता, तर असं करू नका, कारण की तुम्हाला सांगतो मराठीमध्ये अँड्रॉइड टिप्स अँड्रॉइड ॲप्लिकेशनचे जे की माहिती आहे ती मराठीमध्ये कोणीसुद्धा तुम्हाला सांगत नसते, जे की मोबाईलच्या सेटिंग्स म्हणा आत्तापर्यंत यूट्यूबवर तुम्हाला असं एकही चॅनल भेटणार नाही की मराठीमध्ये अशी माहिती देतात। तर सगळ्यात पहिले तर तुम्हाला सांगतो बरेचसे जण सबस्क्राइब करतात आणि अनसबस्क्राइब करतात, त्यांना सांगतो की असं करू नका, कारण की मला पण माहिती आहे रेग्युलर आपले कंटेंट्स अपलोड होत नाहीत, तर मी आता इथून पुढे रेग्युलर व्हिडिओ अपलोड करणार आहोत। सगळ्यात पहिले तर तुम्हाला सांगतो काय करायचं आज सगळ्यात पहिले तर तुम्हाला सगळ्यात पहिले तर हे ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या। जसं की हे ॲप्लिकेशन तुम्हाला जर नसेल तर प्ले स्टोअर जावा, तेथून गुगल फाईल मॅनेजर असं सर्च केलं किंवा फाईल्स जर सर्च केलं तर इझिली हे ॲप्लिकेशन तुम्हाला भेटेल आणि तिथून डाउनलोड करून घ्या, कारण की एकदम इम्पॉर्टंट हे ॲप्लिकेशन आहे आणि बरेचसे जण डाउनलोड करतात आणि इझिली तुम्ही यूज करू शकता आणि एकदम बेस्ट ॲप्लिकेशन आहे। त्यानंतर जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही अपडेट करून घ्या प्ले स्टोअरवरून। सगळ्यात पहिले तरी ओपन करूया। ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर काही अशा पद्धतीचा इंटरफेस येईल। मी चार अशा जबरदस्त अशा खुफिया सेटिंग्स आहेत त्या तुम्हाला सांगणार आहे, जे की तुम्हाला सांगतो जर समजा तुम्हाला सगळ्यात पहिली जी सेटिंग तुम्हाला सांगणार आहे, जसे की समजा इथे स्कॅनर दिसतं असलं बघू शकता, हे स्कॅनर कशासाठी दिले सगळ्यात पहिले सांगतो। जसे की समजा तुम्हाला एखाद्या ह्याची PDF बनवायची इमेजची, तर तुम्हाला काय करायचं स्कॅनिंगवर क्लिक करायचा आणि इथून फक्त जे की PDF बनवायचा त्या फोटो अशा पद्धतीतून काढून घ्यायचा, जे की माझा बॅकचा कॅमेरा ऑन असल्यामुळे तुम्हाला दिसत नाही, असा फोटो क्लिक करायचा आणि त्याच्यानंतर तुम्ही PDF बनवू शकता। तर तुम्हाला सांगतो PDF बनवण्यासाठी तुम्हाला दुसरी एखादी ॲप्लिकेशन डाउनलोड करण्याची गरज असते, तर तुम्हाला सांगतो आता तसं न करता इझिली या फाईल मॅनेजरमधून तुम्ही स्कॅनिंग करून जे की त्याची PDF बनवू शकता। जर PDF कशी बनवायची असते याचा व्हिडिओ हवा असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, त्याच्यावर मी नेक्स्ट व्हिडिओ नक्की आणेन की PDF कशा पद्धतीतून बनवतात। दुसरी जी सेटिंग आहे ते तुम्हाला सांगतो सर्वात इम्पॉर्टंट सेटिंग आहे, जे की तुम्हाला सांगतो काय करायचं आहे, या 3 लाईन्सवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर ते क्लीनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं। जसं की समजा इथे तुम्हाला काय समजणार तुमच्या फोनचं स्टोरेज, आणि जर तुमच्या फोनमध्ये SD कार्ड असेल तर त्याचं स्टोरेज तुम्हाला समजेल आणि इथून तुम्ही स्टोरेज आहे ते कमीसुद्धा करू शकता, जे की बघू शकता सगळं तुम्हाला दिसेल, जे की ॲप्लिकेशन बघू शकता कुठल्या डाउनलोड्स आहेत हे बघू शकता। अशा पद्धतीने सिलेक्ट करू शकता, इथून सिलेक्ट ऑल करा आणि डिलीट ह्याच्यावर क्लिक करून तुमचं आहे स्टोरेज ते स्टोरेज तुम्ही कमी करू शकता अशा पद्धतीतून। जे काय तुम्ही इथून बघू शकता कुठले फाईल्स कुठल्या आहेत आपल्या फोनमध्ये सगळं काय तुम्ही इथून चेकिंग करू शकता आणि त्यानंतर क्लीन करू शकता पूर्ण। अशा पद्धतीतून हे तुम्हाला हे ऑप्शन भेटेल क्लीनचा। अशा पद्धतीने तुम्ही तुमचं स्टोरेज कमी जास्त करू शकता आणि स्टोरेजसुद्धा तुम्हाला इथे समजेल, जे की वरले इंटरनेट स्टोरेज आणि खाल्ले SD कार्डचं स्टोरेज आहे, जे की तुमच्यात जर SD कार्ड असेल तरच तुम्हाला इथे शो होणार आहे। जे की तिसरं सेटिंग सर्वात इम्पॉर्टंट सेटिंग आहे, जसे की तुम्ही बघू शकता एखादा फोल्डर तुम्हाला आहे तो काय करून ठेवा सेफ फोल्ड करून ठेवा, म्हणजे जसं की समजा एक तुम्हाला लॉक करून फोल्डर ठेवायचा, जे की हाईड करून फोल्डर ठेवायचं, तर कशा पद्धतीतून तुम्ही ठेवू शकता ते तुम्हाला सांगतो। जसे कोणीसुद्धा तुमचे फाईल मॅनेजर जर ओपन केलं तर त्याला समजू नये की याने एखादा फोल्डर आहे तो लॉक करून ठेवला म्हणजे हाईड करून ठेवलेला आहे। तुम्हाला इथे सेफ फोल्डर दिसाल तेव्हा क्लिक करून घ्या आणि इथे सगळ्यात पहिले तर एक पॅटर्न टाकून घ्या, जसं की मी आता इथे पॅटर्न अशा पद्धतीने सेव्ह करून घेतला आहे, तशा पद्धतीतून तुम्ही सेव्ह करा। आणि मी बघू शकता हा फोल्डर एक सेव्ह केला, तर हा मी इथून जे काय डिलीट करून घेतो
अशा पद्धतीतून मी केला आहे, रिमूव्ह केलेला आहे. आता बघू शकता एकसुद्धा आपल्या ह्याच्यात सेव्ह नाही. बघू शकता आता मी तुम्हाला दाखवतो, एकसुद्धा सेव्ह नाही. तर हा सेव्ह कशा पद्धतीतून करायचा सेव्ह फोल्डरमध्ये ते सांगतो. जसे की समजा मी इंटरनेट स्टोरेजमध्ये जातो. इथे इंटरनेट स्टोरेजमध्ये गेल्यानंतर इथून एखादा आपण फोल्डर समजा आपल्याला घ्यायचा आहे. जसं की आता मी एखादा फोल्डर माझ्यात असेल तर तो मी फोल्डर इथून सिलेक्ट करू. जसं की समजा आता आपल्याला हा फोल्डर आपल्याला सेव्ह करायचा आहे, तर 3 लाईन्सवर क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता जी की आता दुसरा मला एक फोल्डर इथून सिलेक्ट करावं लागणार आहे. जसं की आता मी इथून एखादा माझा फोल्डर असेल माझ्यात तो मी सिलेक्ट करून घेतो. जसं की आता इथे माझ्यात फोल्डर ह्याच्यात असू शकतो. ओके, हा फोल्डर बघू शकता, हा मला डायरेक्ट सेव्ह फोल्डरमध्ये सेव्ह करायचा, जे की हाईड करायचं. 3 लाईन्सवर क्लिक करा आणि त्यानंतर तुम्हाला इथे ऑप्शन भेटतो मूव्ह टू सेव्ह फोल्डर. इथे बघू शकता, त्यावर क्लिक करून घ्या. क्लिक केल्यानंतर तर तुमचा जो काही पॅटर्न तुम्ही ठेवला असेल तो अशा पद्धतीने सिलेक्ट करा, नेक्स्ट करून घ्या. जे काही इथून तुमचा डायरेक्ट तिथे ॲड झाला असेल तुम्हाला मी आता दाखवतो. जे की सेव्ह फोल्डरवर मी क्लिक करतो, इथं अशा पद्धतीने पॅटर्न टाकला आणि त्यानंतर बघू शकता अशा पद्धतीने जे की तिथला आपल्या ह्यात सेव्ह झालेला आहे आणि तिथून हाईड झाला आहे. समजा जर तुम्हाला हे सुद्धा हाईड करायचं सेव्ह फोल्डर लिहिलं तर ते 3 लाईन्सवर क्लिक करा आणि हाईड सेव्ह फोल्डर. बघू शकता जे की इझिली इथून हाईड झालं आहे. समजा अनहाईड करायचं असेल 3 लाईन्सवर क्लिक करा, शो फोल्डर अशा पद्धतीने करू शकता. अशा पद्धतीतून अशा पद्धतीने शो फोल्डर करून इझिली जो तुमचा फोल्डर आहे अशा पद्धतीतून तुम्ही इथून पाहू शकता अशा पद्धतीने. ओके, जे की लास्ट सर्वात इम्पॉर्टंट आहे आणि एकदम जबरदस्त माझं फेवरेट आहे. तुम्हाला काय करायला लागतं, व्हॉट्सअप स्टेटस जर दुसऱ्याचा घ्यायचा असेल तर तुम्ही काय करता, एखादी थर्ड पार्टी ॲप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करायचे असते, त्याची गरज असते. तर तुम्हाला तसं न करता फाईल मॅनेजरमधून तुम्ही व्हॉट्सअपचे जे काही स्टेटस आहेत ते डाउनलोड करून घेऊ शकता. तर कशा पद्धतीतून घ्यायचं ते सगळ्यात पहिले ते समजून घ्या. इथे 3 लाईन्सवर क्लिक करायचं आहे. 3 लाईन्सवर क्लिक केल्यानंतर सेटिंगमध्ये जायचं आहे. सेटिंगमध्ये गेल्यानंतर इथे तुम्ही खाली गेल्यानंतर इथे तुमचं हे ऑफ असेल, शो हिडन फाईल्स हे ऑफ असेल तर हे ऑन करून घ्या. ऑन करायचं आहे. त्यानंतर बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर तुम्हाला इथे काय इंटरनेट स्टोरेजमध्ये जायचं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला अँड्रॉइडमध्ये जायचं आहे. अँड्रॉइडमध्ये गेल्यानंतर तुम्हाला मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर इथे तुम्हाला एक ऑप्शन भेटलं कॉन्टेंट व्हॉट्सअप अशा पद्धतीचा, ह्याच्यावर क्लिक करून घ्या. फेरशी व्हॉट्सअपवर क्लिक करायचा, फेरशी मीडियावर क्लिक करायचा. मीडियावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला व्हॉट्सअपचा स्टेटस अशा पद्धतीचा, म्हणजे काय काय वेळ व्हॉट्सअप स्टेटस असतं आणि काय काय वेळ स्टेटस अशा पद्धतीचं पण असतं. जसं की बघू शकता हे स्टेटस, त्यावर क्लिक करून घ्या. जे की कुठले स्टेटस आहेत सगळे तुम्ही इथून बघू शकता. अशा पद्धतीचे जे की स्टेटस आहेत ते तुम्ही इझिली इथून अशा पद्धतीतून डाउनलोड करून घेऊ शकता. जे पाहिजे ते सगळे स्टेटस तुम्हाला इथं इझिली भेटून जातील आणि तुम्ही इथून इझिली सेव्ह करून घेऊ शकता. हा होता आजचा व्हिडिओ. आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा आणि हे जे की ट्रिक ज्या मी सांगितले हे तुम्हाला माहिती होते का नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये.